10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। रश्मी, नम्रता, आपण बघतोय की महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 5 जानेवारी आहे। त्यामुळे 5 जानेवारी नंतर कधीही 10 महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागू शकतात। आपल्याला माहिती आहे की महापालिकांची मुदत संपण्यात येते, त्यामुळे ह्या निवडणुका पूर्ण होऊन महापौराची जी निवड आहे ती 8 मार्चच्या आधी होणं अपेक्षित आहे। त्यामुळे ह्या सर्व पार्श्वभूमीवर 5 जानेवारी नंतर निवडणुका ह्या कधी घोषित होऊ शकतात आणि त्यानंतर निवडणुका होतील। 4 टप्प्यांमध्ये ह्या निवडणुका होतील। 8 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका आहेत। 4 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी एकत्र निवडणुकांचं मतदान होण्याची देखील शक्यता सध्या व्यक्त करण्यात येत आहे। त्यामुळे आपण बघतोय की नवीन वर्ष तोंडावर आले आणि नवीन वर्षाची जी सुरुवात आहे ती निवडणुकांच्या घोषणांनी होईल आणि साधारण जानेवारी फेब्रुवारी हे दोन्ही महिने हे निवडणुकांमध्ये जाणार आहे। रश्मी, तू लक्ष ठेवून राहाच, अपडेट्स तुझ्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। तर जानेवारीमध्ये निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल अशी माहिती सध्या समजते, साधारण जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात। त्यामुळे आचारसंहिता लागण्याची शक्यताही आहे। त्यामुळे आता विकास कामं आणि त्यांची उद्घाटनं उरकून घेण्याच्या कार्यक्रमांना सध्या वेग येईल।